फक्त 7 दिवसात केस गळती गायब आणि केसांची वाढ दुप्पट. ऐकायला थोडे आश्चर्य वाटेल, पण आज या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरातील वस्तू आणि काही शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करून आपण एक मॅजिकल ऑइल बनवणार आहोत. यामुळे फक्त काही दिवसात तुमचे केस गळणे कायमचे थांबेल. केसांची वाढ दुप्पट वेगाने होईल. तुमचे रुक्ष, कोरडे आणि दुभंगलेले केस एकदम सिल्की, शायनी आणि घनदाट काळेभोर बनतील. केसांचा कोंडा व अकाली पांढरे होणारे केस पूर्णपणे मुळापासून बरे होतील. महागडे शॅम्पू आणि पार्लरच्या ट्रीटमेंट करूनही काहीच फरक पडत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. केसांच्या सर्व समस्यांवर हा एक असा रामबाण आणि 100% नैसर्गिक घरगुती उपाय आहे. चला तर मग वेळ न घालवता पाहूया या 14 औषधी घटकांचा जादुई उपाय कसा तयार करायचा. व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती कधीच फायद्याची ठरत नाही. सगळ्यात पहिले पाहूया शक्तिशाली साहित्याची यादी. हे महाभृंगराज आणि रोजमेरी युक्त तेल बनवण्यासाठी आपल्याला खालील घटकांची गरज आहे. खोबरेल तेल 2 कप, तेलाचा पाया म्हणून जे केसांना खोलवर पोषण देते. कढीपत्ता 1 वाटी, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध, जे केस गळती रोखतात. कांदा 1 नग, यातील सल्फर नवीन केस उगवण्यास व दुप्पट वाढ करण्यास मदत करते. मेथी दाणे 2 चमचे, कोंडा नष्ट करण्यासाठी व केसांना मऊ करण्यासाठी सर्वोत्तम. कलोंजी दाणे 1 चमचा, पांढरे केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी उपयुक्त. एलोवेरा जेल 2 चमचे, वृक्ष आणि दुभंगलेले केस सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी. जास्वंदाची पाने व फुले 6, हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे, जे केस मऊ करते. आवळा किंवा आवळा पावडर 2 चमचे, व्हिटॅमिन सी मुळे केसांची मुळे मजबूत होतात व केस काळे राहतात. ब्राह्मी 1 मोठा चमचा, टाळूच्या पेशींना पुनरुज्जीवित करते आणि मानसिक ताण कमी करून केस वाढवते. भृंगराज 1 मोठा चमचा, याला केसांचा राजा म्हणतात, जे टक्कल पडण्यापासून वाचवते. रोजमेरी 1 चमचा, आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले रोजमेरी केसांचे रक्तभिसरण वाढवून नवीन केस उगवते. वडाच्या झाडाची मुळे लहान तुकडा, केसांची मुळे पोलदासारखी मजबूत करण्यासाठी अत्यंत दुर्मिळ उपाय. एका लिंबाची साल, टाळूवरील इन्फेक्शन, खाज आणि जिद्दी कोंडा मुळापासून नष्ट करते. एरंडेल तेल अर्धा कप, हे तेल केसांना दाट आणि जाड बनवण्यास मदत करते. आता पाहूया तेल बनवण्याची कृती. विशेष पेस्ट व तेल उकळण्याची पद्धत. या तेलाची खासियत म्हणजे आपण सर्व जडीबुटींची आधी एक घट्ट पेस्ट बनवणार आहोत. यामुळे सर्व घटकांचे अर्क आणि पोषक तत्व तेलामध्ये 100% उतरतात. पहिली स्टेप, मिक्सरच्या भांड्यात जास्वंदाची फुले, पाने, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि एलोवेरा घ्या. दुसरी स्टेप, त्यात आवळा, ब्राह्मी, भृंगराज, रोजमेरी, पिंपळाच्या मुळांचे छोटे तुकडे आणि लिंबाची साल टाका. तिसरी स्टेप, पाणी न वापरता किंवा गरजेनुसार अगदी 1-2 चमचे खोबरेल तेल टाकून याची छान घट्ट पेस्ट बनवा. स्टेप नंबर 4, आता गॅसवर
एक लोखंडी कढई ठेवा आणि त्यात 2 कप खोबरेल तेल ओता. स्टेप नंबर 5. तेल हलके कोमट झाल्यावर आपण तयार केलेली ही औषधी हिरवी पेस्ट तेलात टाका. 6वी स्टेप. सोबतच मेथी दाणे आणि कलोंजी दाणे देखील तेलात मिक्स करा. स्टेप नंबर 7. गॅस अगदी मंद आचेवर ठेवा आणि हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे उकळू द्या. गॅस मोठा करू नका. मंद आचेवर उकळल्याने वनस्पतींचे गुणधर्म जळून न जाता तेलात विरघळतात. हळूहळू तेलाचा रंग बदलून गडद हिरवा किंवा काळा होऊ लागेल आणि फेसाळणे कमी होईल. जेव्हा सर्व पेस्ट हलकी कडक आणि तपकिरी होईल तेव्हा गॅस बंद करा. हे तेल कढईतच 5 ते 6 तास किंवा रात्रभर तसेच राहू द्या, जेणेकरून लोहाचे गुणधर्म तेलात उतरतील. पूर्ण थंड झाल्यावर एका सुती सुळसुळीत कापडाने हे तेल घट्ट पिळून गाळून घ्या. तयार झालेले हे केसांचे आयुर्वेदिक अमृत एक काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. तेल लावण्याची योग्य पद्धत. हे तेल साधे तेल नाही, तर एक शक्तिशाली हेअर टॉनिक आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीनेच लावले पाहिजे. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा या तेलाचा वापर नक्की करा. तेल लावण्यापूर्वी केस मऊ कंगव्याने विंचरून घ्या, जेणेकरून जटा निघून जातील. एका लहान वाटीत थोडे तेल काढून घ्या आणि ते कोमट करून त्यात एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाका. बोटांच्या मदतीने हे तेल केसांच्या मुळाशी हळूवारपणे लावा. टाळूला जोरात चोळू नका. हलक्या हाताने गोलाकार 5 ते 10 मिनिटे मालिश करा. मालिश केल्यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि सुप्त केसांची मुळे पुन्हा जिवंत होतात. मुळांना तेल लावल्यानंतर केसांच्या टोकांना म्हणजेच दुबंगलेल्या भागावरही तेल लावा. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास सर्वात उत्तम रिझल्ट मिळतात. जर रात्री लावणे शक्य नसेल तर केस धुण्याच्या किमान 3 तास आधी हे तेल नक्की लावा. केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. या जादुई तेलासोबतच दैनंदिन जीवनात खालील गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. केस धुण्यासाठी नेहमी सल्फेट आणि पॅराबिन मुक्त सौम्य शॅम्पू वापरा. रासायनिक शॅम्पू या तेलाचा प्रभाव कमी करू शकतात. केस धुताना कधीही अतिशय गरम पाण्याचा वापर करू नका. नेहमी कोमट किंवा थंड पाण्याने धुवा. ओले केस कधीही जोरात टॉवेलने घासू नका किंवा ओल्या केसांवर लगेच कंगवा फिरवू नका. ओले असताना केसांची मुळे खूप नाजूक असतात, ज्यामुळे केस जास्त तुटतात. आठवड्यातून एकदा केसांना कोरफडीचा गर किंवा ताजे दही लावल्यास केसांना अप्रतिम चमक मिळते. अंतर्गत पोषण व आहार बाह्य उपचारांसोबतच शरीराला आतून पोषण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आहारात प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीन्स आणि लोहाचे म्हणजेच आयर्नचे प्रमाण चांगले असावे. रोजच्या जीवनात डाळी, मोड आलेले कडधान्ये, अंडी किंवा पनीरचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, पालक आणि बीट नियमित खा. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. जास्त तेलकट, तिखट आणि जंक फूड खाणे टाळा.
कारण यामुळे टाळूवर तेलकटपणा वाढून कोंडा होतो. तर मंडळी, हा 14 औषधी घटकांचा उपाय पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे. नियमित 1 ते 2 महिने हा उपाय केल्यास तुमचे केस गळणे थांबून नवीन केस उगवण्यास मदत होईल. तुमचे केस कमालीचे लांब, मऊ, चमकदार व घनदाट काळेभोर होतील. हा व्हिडिओ आणि हा नवीन उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि गरजू मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचे बेल आयकॉन दाबा. आपले केस निरोगी ठेवा आणि आनंदी रहा. धन्यवाद.